पंतप्रधान मोदींनी लोकसभेतून एक वक्तव्य केलं आणि त्यानंतर संपूर्ण भारतामध्ये खळबळ उडाली. हॉटेल बंद, मेस बंद, पेट्रोल पंपावर रांगा, गॅस मिळत नाही आणि लोक गावाकडे परत जात आहेत. तुम्हाला वाटेल ही कोरोनाच्या काळातील परिस्थिती आहे, पण नाही. अशीच चर्चा सध्या पुन्हा सुरू झाली आहे आणि या चर्चेला सुरुवात झाली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केलेल्या एका वक्तव्यामुळे. मोदींनी देशाला तयार राहण्याचा इशारा दिला. नेमकं काय चाललंय? परिस्थिती किती गंभीर आहे? आणि खरंच लॉकडाऊनसारखी वेळ येऊ शकते का? हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. नरेंद्र मोदी लोकसभेत बोलताना म्हणाले की सध्या जगात सुरू असलेल्या युद्धामुळे आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे त्याचे परिणाम पुढील काही काळ जगभर दिसणार आहेत. भारतावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे देशाने तयार राहण्याची गरज आहे. आपण कोरोनाच्या काळात ज्या पद्धतीनं एकजुटीनं संकटाचा सामना केला, त्याच पद्धतीनं पुन्हा तयार राहण्याची गरज आहे, असे मोदी म्हणाले. मोदींच्या या वक्तव्यानंतर देशभरात चर्चांना सुरुवात झाली. लोकांना कोरोना काळ आठवला, लॉकडाऊन आठवला, स्थलांतर आठवलं, बंद पडलेली ऑफिसेस, बंद पडलेली कॉलेजेस, बंद पडलेले उद्योग आठवले आणि त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं. लोकांना वाटू लागलं की पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण होणार का? या वक्तव्यानंतर काही ठिकाणी लगेच परिणाम दिसू लागले. पेट्रोल पंपावर लोकांनी रांगा लावायला सुरुवात केली. अनेकांनी गाड्यांच्या टाक्या फुल केल्या. काही लोकांनी घरात अतिरिक्त गॅस सिलेंडर मिळतो का याची चौकशी सुरू केली. एटीएमच्या बाहेर सुद्धा रांगा लागल्या. लोकांनी पैसे काढून घरी ठेवायला सुरुवात केली. कारण लोकांना वाटू लागलं की पुन्हा लॉकडाऊन लागला तर सगळं बंद होईल. याच दरम्यान दुसरी एक मोठी समस्या समोर येऊ लागली. ती म्हणजे व्यावसायिक गॅस सिलेंडरची टंचाई. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये हॉटेल्स आणि मेस चालक सांगू लागले की त्यांना गॅस सिलेंडर मिळत नाहीत. काही ठिकाणी गॅसच्या किमती खूप वाढल्या. 1,800 रुपयांचा सिलेंडर 4,000 ते 5,000 रुपयांपर्यंत विकला जाऊ लागला. त्यामुळे छोट्या हॉटेलसाठी व्यवसाय चालवणं खूप कठीण झाले. पिंपरी चिंचवड परिसरात काही मेसमध्ये विद्यार्थ्यांना दिवसातून फक्त एकदाच जेवण दिलं जाऊ लागलं. 2 पोळ्या आणि 1 भाजी एवढंच जेवण दिलं जात होतं. कारण मेस चालवणाऱ्यांना गॅस मिळत नव्हता. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर अर्धपोटी राहण्याची वेळ आली. काही विद्यार्थ्यांनी तर गावाकडे परत जाण्याचा निर्णय घेतला. कारण शहरात राहून जेवणच मिळत नसेल तर राहायचं कसं, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. ठाण्यात काही ठिकाणी व्यावसायिक गॅस मिळत नसल्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस रिफिल करून व्यावसायिक वापरासाठी वापरला जात असल्याचे प्रकार समोर आले. हे प्रकार बेकायदेशीर आणि धोकादायक आहेत. पण परिस्थितीमुळे काही व्यावसायिक असे निर्णय घेत असल्याचे दिसत आहे. गॅसचा तुटवडा किती गंभीर आहे याची कल्पना यावरून येते. अनेक हॉटेल्सनी आपला मेनू कमी केला आहे. जास्त गॅस लागणारे पदार्थ बंद केले आहेत. काही हॉटेल्स फक्त काही तासच सुरू ठेवली जात आहेत. रस्त्याच्या कडेला लागणाऱ्या अनेक खाद्यगाड्या बंद झाल्या आहेत. कारण गॅस मिळत नसल्यामुळे व्यवसाय चालवणं शक्य होत नाही. आधी जिथे रात्री उशिरापर्यंत हॉटेल्स चालायची, तिथे आता संध्याकाळीच शटर खाली येताना दिसत आहे. जर ही परिस्थिती अशीच राहिली आणि हॉटेल्स, मेस बंद होऊ लागल्या, तर सर्वात मोठी अडचण होईल ती घरापासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना, नोकरदारांना, कामगारांना. कारण हे लोक रोजच्या जेवणासाठी हॉटेल्स आणि मेसवर अवलंबून असतात. जेवण मिळालं नाही तर हे लोक आपापल्या गावाकडे परत जातील. विद्यार्थी परत जातील, कामगार परत जातील, नोकरदार वर्क फ्रॉम होम करतील आणि अशा प्रकारे हळूहळू शहरातील कामकाज बंद पडू शकतं. हीच परिस्थिती कोरोना काळात पाहायला मिळाली होती. कामगार गावाकडे परत गेले होते. उद्योग बंद झाले होते. कॉलेज बंद झाले होते. ऑफिस बंद झाले होते. त्यामुळे मोदींच्या वक्तव्यानंतर लोकांना पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण होईल का, अशी भीती वाटू लागली. आता या सगळ्या परिस्थितीचा संबंध आंतरराष्ट्रीय परिस्थितीशी जोडला जात आहे. भारत आपल्या गरजेपैकी मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल आणि गॅस परदेशातून आयात करतो. विशेषतः आखाती देशांमधून भारतात मोठ्या प्रमाणावर LPG गॅस येतो. हा गॅस समुद्री मार्गानं भारतात येतो. हा मार्ग जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल वाहतुकीच्या मार्गांपैकी एक आहे. जर या भागात तणाव वाढला, युद्ध वाढले, जहाजांची वाहतूक अडली, पुरवठा कमी झाला, तर भारतात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. यामुळे पेट्रोल आणि डिझेल महाग होईल, गॅस महाग होईल, वाहतूक महाग होईल, भाजीपाला आणि धान्य महाग होईल. म्हणजे महागाई मोठ्या प्रमाणावर वाढू शकते. महागाई वाढली की सर्वसामान्य माणसाचे बजेट बिघडते. घर खर्च वाढतो, उद्योगांचा खर्च वाढतो,
वाहतूक महाग होते, त्यामुळे सर्व वस्तू महाग होतात. जर महागाई खूप वाढली, इंधनाचा तुटवडा निर्माण झाला, वाहतूक व्यवस्था अडचणीत आली, तर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार काही कडक निर्णय घेऊ शकते. अशा परिस्थितीत लॉकडाऊनसारखे निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे. लॉकडाऊन म्हणजे फक्त आजारपणामुळेच लागतो असे नाही, तर कधीकधी पुरवठा, महागाई, सुरक्षा, आपत्कालीन परिस्थिती अशा कारणांमुळेही कडक निर्बंध लागू केले जाऊ शकतात. मात्र सध्या सरकारकडून अधिकृतपणे लॉकडाऊनबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. पण मोदींच्या वक्तव्यामुळे लोकांना संकटाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. म्हणजे लॉकडाऊन लगेच लागणार आहे असं नाही, पण देशाने कठीण परिस्थितीसाठी तयार राहावे, असा त्याचा अर्थ असू शकतो. सध्या सर्वात मोठे 2 धोके सांगितले जात आहेत: महागाई आणि टंचाई. जर इंधन महाग झाले तर सर्व वस्तू महाग होतील. जर इंधनाचा तुटवडा निर्माण झाला तर वाहतूक थांबेल, पुरवठा थांबेल, उद्योग अडतील आणि या सगळ्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होईल. उद्योग बंद झाले तर रोजगार कमी होईल. रोजगार कमी झाला तर लोकांची खरेदी कमी होईल. खरेदी कमी झाली तर बाजारावर परिणाम होईल. म्हणजे संपूर्ण अर्थचक्रावर परिणाम होऊ शकतो. यामध्ये सर्वात मोठा फटका बसतो तो मध्यम वर्ग आणि गरीब वर्गाला. कारण महागाई वाढली की श्रीमंत माणूस निभावून नेतो, पण गरीब आणि मध्यमवर्गीय माणसाचे बजेट पूर्णपणे बिघडते. म्हणून सध्या परिस्थिती गंभीर आहे का? तर परिस्थिती गंभीर नसली तरी काळजी करण्यासारखी नक्की आहे. घाबरण्याची गरज नाही, पण परिस्थिती समजून घेण्याची गरज आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, पण आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम भारतावर होऊ शकतो हेही नाकारता येत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॅनिक होऊ नका. कारण पॅनिक झाला की लोक जास्त खरेदी करतात, साठा करतात. त्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण होते. कोरोना काळात आपण हे पाहिलं आहे. लोकांनी गरजेपेक्षा जास्त वस्तू खरेदी केल्या आणि त्यामुळे बाजारात तुटवडा निर्माण झाला. पुढील काही महिने खूप महत्त्वाचे असणार आहेत. युद्ध परिस्थिती कशी बदलते, इंधन पुरवठा कसा राहतो, महागाई किती वाढते, यावर पुढील परिस्थिती अवलंबून असेल. सरकार परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे असे सांगितले जात आहे. पण आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर अनेक गोष्टी अवलंबून असतात. एक गोष्ट मात्र नक्की आहे: जगात काहीही मोठी घटना घडली की त्याचा परिणाम भारतावर होतोच. पेट्रोल, डिझेल, गॅस, महागाई, वाहतूक, उद्योग, रोजगार सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. म्हणूनच मोदींनी लोकसभेत केलेले वक्तव्य हे फक्त एक भाषण नव्हते, तर कदाचित देशाला सावध राहण्याचा इशारा होता, असे काही लोकांचे मत आहे. पुढे काय होणार हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही, पण परिस्थिती बदलत आहे हे मात्र नक्की. तुम्हाला काय वाटतं? पुन्हा लॉकडाऊनसारखी परिस्थिती येऊ शकते का? गॅस टंचाई आणि पेट्रोल महागाईचा परिणाम किती होईल? लोकांनी घाबरून जास्त खरेदी करणे योग्य आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की